दिवाळीच्या शुभमुहूर्तावर ऐरोली पॅनल क्रमांक 3 मध्ये माजी ज्येष्ठ नगरसेवक अनंत सुतार आणि माजी नगरसेविका शशिकला सुतार यांच्या विशेष प्रयत्नातून नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून मंजूर झालेल्या महत्त्वपूर्ण नागरी विकास कामांचा भूमिपूजन सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झालाय। सुतार लोकप्रतिनिधींच्या प्रमुख उपस्थितीत आणि मोठ्या संख्येने नागरिकांच्या सहभागाने हा सोहळा पार पडला। यावेळी प्यारेलाल प्रजापती हॉल ते शिव कॉलनी गल्ली क्रमांक 5 पर्यंत मलनिस्सारण वाहिनी बदलण्याच्या कामाचा शुभारंभ, प्यारेलाल प्रजापती हॉल ते शिव कॉलनी गल्ली क्रमांक 5 रस्त्याचं काँक्रिटीकरण करण्याच्या कामाचं भूमिपूजन, प्यारेलाल प्रजापती हॉल ते शिव कॉलनी गल्ली क्रमांक 5 येथील गटार आणि पदपथ बांधण्याच्या कामाचं भूमिपूजन या कामांचा समावेश होता। नेहमीच नागरिकांना महानगरपालिकेच्या माध्यमातून मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सुतार लोकप्रतिनिधींची भूमिका निर्णायक ठरली आहे। या प्रभागामध्ये त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नातून आणि अथक पाठपुराव्यातून उपलब्ध झालेल्या या सुविधा खऱ्या अर्थाने त्यांच्या कार्याची पोचपावती देत आहेत। यावेळी सुतार लोकप्रतिनिधींनी नागरिकांशी संवाद साधत नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करणे हे आपले प्राधान्य असून विकास कामांसाठी यापुढेही आपला पाठपुरावा सुरू राहील अशी ग्वाही दिली आहे। आज दीपावलीच्या शुभ मुहूर्तावर प्रजापती हॉल ते शिव कॉलनीच्या कोपऱ्यापर्यंत हा रस्ता ड्रेनेज लाईन आणि कॉन्क्रीट फुटपाथ रस्ते गटर या पद्धतीचा रस्ता बनवण्याचा शुभारंभ आज दिवाळीच्या पहिल्या दिवशी आम्ही केलेला आहे। गेले बरेच महिने वर्ष लोकांची मागणी होती त्या रस्त्यावर पाणी तुंबायचं, नवीन रस्ता झाला पाहिजे म्हणून ॲस्फॅल्टिंगचा म्हणजे डांबरीकरणाचा रस्ता न करता आम्ही तो कॉन्क्रीटचा रस्ता केला आहे। आणि कॉन्क्रीटचा रस्ता करताना याच्या अगोदर ड्रेनेज लाईन टाकली जाईल, गटर फुटपाथ टाकलं जाईल आणि हा रस्ता जवळजवळ 20-25 वर्षे टिकेल अशा प्रकारची तयारी आज आम्ही केलेली आहे। कारण काय की वस्ती वाढत जाते आणि ड्रेनेज लाईनची पाईपलाईन तेवढीच राहते। आता तिथं 9 इंचाची लाईन आहे, आता आम्ही जवळजवळ 16 इंचाची लाईन टाकतोय। म्हणजे उद्या याच्यापेक्षा दुपटीने जरी इथे लोकवस्ती वाढली तरी उद्या ड्रेनेज लाईनचा प्रॉब्लेम येणार नाही। ही सगळी 25 वर्षाची तयारी आम्ही डोळ्यासमोर ठेवून करतोय। आता हा रस्ता प्रजापती प्यारेलाल समोरचा आहे। आता येत्या 5-7 दिवसामध्ये शिव कॉलनीचा रस्ता आणि शिव कॉलनीचे सगळे गल्लीचे रस्ते आम्ही बनवणार आहोत। त्यानंतर ऐरोलीचा नाका, समतानगरचा नाका, समतानगरच्या सगळ्या गल्ल्या, शिव कॉलनीच्या सगळ्या गल्ल्याचे रस्ते, फुटपाथ, पाण्याच्या लाईन, ड्रेनेज लाईन टाकल्या जातील। अशा प्रकारची आज दिवाळीच्या शुभमुहूर्तावर आम्ही सुरुवात केलेली आहे आणि मोठ्या संख्येनं आमचे पुरुष, महिला, नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित राहिले। आज दीपावलीचा चांगला दिवस, परमेश्वराला प्रार्थना आहे ही दीपावली सर्वांना सुखाची, समृद्धीची, आनंदाची आणि चांगल्या विचारांची जावो अशा प्रकारची शुभेच्छा देतो आणि हा रस्ता चांगला होईल अशी अपेक्षा बाळगतो। आज प्रभाग क्रमांक 10 नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून येथील लोकांची समस्या होती का तिथे रस्ते खराब झाले कधीपासूनच आणि ड्रेनेजचे प्रॉब्लेम होते, जे ड्रेनेज तुंबत होते आणि त्यासाठी महापालिकेकडे आम्ही पाठपुरावा करून महापालिकेच्या माध्यमातून आज ते फाईल मंजूर करून झालेली आहे। त्या कामाच्या आज भूमिपूजन करण्यात आलेलं आहे। हे सर्व नाईक साहेबांच्या आमच्या आशीर्वादाने आणि महापालिकेच्या माध्यमातून हे कामं होत आहेत। ह्या रस्त्यांच्या माध्यमातून नागरिकांना खरोखरच खूप आता त्रास होते। ते आता खरोखरच त्यांना हे भेटणार आहे का रस्ते चांगलं काँक्रिटीकरण होणार आहेत आणि येथील रस्ते खरोखरच चांगले होणार आहेत आणि लोकांना खरोखरच दिलासा मिळणार आहे। तर आज त्याचं भूमिपूजन करण्यात आहे आणि हे दुसरं काय सांगतात की आज आता दिवाळी चालू होत आहे सर्वीकडे। येतात दिवाळीच्या माध्यमातूनच आम्ही लोकांच्यासाठी का आज घरगुती रवा, मैदा, साखर आणि उठणं हे सुद्धा आम्ही आज घरोघरी आम्ही वाटत आहोत। कारण लोकांचा आज आमचा प्रभाग हा आमचा साहेबांचा परिवारच आहे। आम्ही किती साहेब आता 25 वर्षापासून बघतो का प्रभाग हा आमचा परिवार आहे आणि परिवारासाठी हा आमचं सगळं 8 तास असतो। कोणता भी सण असू दे आम्ही पहिल्यांदा प्रभागातील जनतेचा आम्ही एक विचार करण्यात येतो। आम्ही साहेबांना माहीत सुतार साहेबांचं एक आता दिवाळी आली, आपण प्रभागातील जनतेसाठी आपण काहीतरी थोडीशी लोकांची दिवाळी गोड व्हावी यासाठी हा आज सर्व 8 तास करण्यात येत आहे।
या विकास कामांमुळे या भागातील नागरिकांची गैरसोय दूर होणार असून येथील रहिवाशांनी सुतार लोकप्रतिनिधींचे आभार मानले आहेत। हा सोहळा म्हणजे ऐरोली पॅनल 3 मध्ये विकास पर्वाची दिवाळी असल्याच्या भावना नागरिकांनी व्यक्त केल्यात। अगदी खूपच छान वाटतंय इथं राहायला आल्यापासून। म्हणजे आता बघा ना, एक तरी 15 वर्षाच्या वरती होऊन गेले जेव्हा ते रस्ता पाणी येण्यासारखं त्रास, तर त्याला साहेबांनी पाठपुरा केला आणि आज म्हणजे कार्यक्रम काल बोलवलं की आज आहे बघा, आश्चर्य धक्का बसला। आणि धनतेरसच्या मुहूर्तावर ॲक्च्युली ते केलं ॲक्च्युली कार्यक्रम आपण उद्घाटन केलेलं आहे। तर नक्कीच चांगल्या दिवशी सुरुवात म्हणजे खूपच चांगलं त्याचं यश मिळणार, प्रोजेक्टचा लोकांनाही खूप फायदा होणार। तर आणि तो फ्युचरचा विचार करून म्हणजे ते जे साहेब बोलले की आत्ता जरी नाही तरी पुढे खूपच जास्त त्रास होणार जेव्हा आणखी लोकवस्ती वाढेल, तर तो महापालिका आणि नेते आनंद सुतार साहेबांसारखे आमचे इथं हा विचार करून करतात, लोकांची काळजी घेतात, त्याबद्दल आम्हाला खूपच छान वाटतं। सुतार साहेबांचा इथला दबदबा किंवा काम करण्याची पद्धत आहे ही अतिशय, मी आज कमीत कमी 3 वर्षे बघतोय, खूप सुंदर आहे। आणि त्यांच्या दूरदृष्टीनं विचार करण्याची पद्धत आहे ती खूपच छान आहे। कारण त्याने ड्रेनेजचा मुद्दा पहिल्यांदा रस्त्यापेक्षा ओपन केला। जो पूर्वीच्या पद्धतीनं इथं झोपडपट्टी होती तेव्हाचा मला वाटतं 9 इंचाचा तो लाईन असावी आणि आता जवळजवळ 16 इंचाची होते। याच्यावरूनच एक त्यांच्या दूरदृष्टीनं काम कसं करावं हे इथनं जाणून जातं। एक 3-4 वर्षच इथं राहतो या एरियामध्ये। त्यांच्या एकंदरीत कामाचा सामुदायिक काम आणि पक्षविरहित आणखी समाजासाठी काम करण्याची पद्धती आहे ती खूपच आवडली। आणि आजच्या चांगल्या मुहूर्तावर त्यांनी जो चांगला सुमुहूर्त केलेला आहे ते ऐकून आणि बघून प्रत्यक्ष खूपच बरं वाटलं। आमचे नगरसेवक श्री सर आनंदजी सुतार साहब और शशिकला सुतार मैडम, इन दोनों ने जो ये काम रोड बनाने का, सड़क बनाने का काम किया है, उन्होंने बहुत अच्छा काम किया है। यहाँ पे ना गाड़ी आ सकता था, न ऑटो आ सकता है, ना कोई गाड़ी आ सकती थी, बहुत प्रॉब्लम होता था। और मेन बात तो ये है कि महानगर पालिका ने किया। महानगर पालिका तक जाना हम जैसे लोगों का काम नहीं है। महानगर पालिका से जो करवा के काम लिया है वो सुतार साहब सर जैसा ही कोई आदमी करवा सकता है, नहीं तो ये काम इतने सालों से अभी होएगा। पर सुतार साहब के हाथों से जो ये महानगर पालिका के लोगों से करके लिया है, यहाँ पे हम लोगों को ना गटर का तकलीफ है, ना अभी रोड का, अभी से एक रोड भी, हमारा रोड भी बन जाएगा। जितना भी हमारा काम हुआ है सब सुतार साहब ने किया है। 12 नंबर वार्ड के जो कि हमारे इधर के वो नगर सेवक नहीं, अब भी फिलहाल वो हमारे इधर के भावी नगर सेवक होने वाले हैं, शशिकला मैडम साहब होने वाली है। तो हम तो बहुत चाहते कि वो मैडम ही हमारे वार्ड की नगर सेविका हो, वो जरूर वोट में जीत के ही आए, क्योंकि हमारे इधर योगी मोदी सब सुतार साहेब ही हैं। विकास कामांच्या भूमिपूजनासोबतच सुतार लोकप्रतिनिधींनी प्रभागातील नागरिकांना आपुलकीची दिवाळी स्नेहभेट देऊन दिवाळीचा आनंद द्विगुणित केलाय। ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क।